आज आहे डे 2 आणि आम्ही चाललोय उमळीत. तिकडे एक मंदिर आहे, त्याचे आम्ही पाया पडायला चाललोय. त्याच्यानंतर माहिती नाही आम्ही कुठं जाणार आहे, काय करणार आहे, पण आम्ही तुम्हाला सांगत राहू. आमची रुबी बघा. अरे आमची रुबी, तिला आम्ही गाडी चालू केली आणि तिला पहिले जेवण द्यायचं होतं, पण ती जेवण सोडून पहिले येऊन गाडीत बसली की तिला असं वाटलं हे लोक मला सोडून निघून जातील. त्याच्या आधी येऊन गाडीत स्वतः पहिले बसली. आता आम्ही चाललोय. रस्ता किती भारी आहे बघा. रस्ता कोकण असतं. आता आम्ही एक छोटासा गेम खेळतोय. मराठीत अंक आणि इंग्लिश मध्ये नंबर बोलायचे. एक मराठी अंक जर मी बोलला तर ह्याला सेकंड इंग्लिश बोलायचे आणि त्याला थर्ड मराठी. असं मराठी इंग्लिश असं चालू होणार. तर आम्ही चालू करतो माझ्यापासून. 1 2 आशिष फटाफट बोलायचंय. अरे बोल. 3 नाहीच आवड. मी 2 बोललो ना. 2 बोलला ना तर तू 3 बोलायचं. म्हणजे एक मराठी एक इंग्लिश असं चालू असतं. ठीक आहे, वापस चालू करा. 1 2 3 4 5 5 आशिष काय. वापस एकदा डाव खेळतो. 1 2 बोल ना. काय. 3 अरे 2 बोलला ना. तुला इंग्लिश मध्ये बोलायचं आशिष. तो जर मराठी बोलला ना तर तुला इंग्लिश मध्ये बोलायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. अरे 6 बोलायचंय. तो इंग्लिश मध्ये बोलताय ना. लक्षात आपल्या दोघात आता आपल्याला ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17. फसलो. चुकलास. रिटर्न बस झालं. हा आता तर जस्ट आता आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो आणि आता वाजलाय 1 वाजलाय. आता जेवू. संध्याकाळचं आमचं जसं प्लॅन चाललंय की आम्ही पोपटी बनवू. तर त्यासाठीच आम्ही पत्ते गोळा करतोय. त्यासाठी केळीची पानं लागतील आम्हाला आणि एक भामुड्याचं पान. मला नाव येत नाही, जमत नाही बोलायला, पण त्याचाही पाळा लागतो पोपटी बनवण्यासाठी. मग ते आम्ही ते इकडं जंगलमध्ये सध्या घुसलोय आम्ही पाळे गोळा करायला. तर आम्हाला एक तर केळीचं पान भेटलंय, झाड भेटलंय. तर त्यामधून आम्ही 3-4 केळीची पानं घेतोय आणि दुसरा पण एक तो कोणता भांबोड्याचा पत्ता आहे, तो पण आम्ही शोधतोय. तो पण भेटणार. संध्याकाळी मग आम्ही पोपटीची तयारी करू. तर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही तर जस्ट आता मी घरी आले आणि आम्ही सगळं सामान घेऊन आलो पोपटी बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला एक करून दाखवते. तर इथं आम्ही सगळे पानं ठेवले. आम्हाला तो पत्ता भेटला नाही आम्हाला. तर इथं प्लेटी आणून ठेवल्या खाण्यासाठी. फॉईल पेपर घेतला आहे. सगळे मसाले घेतले जे जे मॅरिनेशनला लागणार आहे. ही पावट्याची भाजी घेतली. आम्हाला ती पावसाच्या टायमाला भेटते, ती नाही भेटली आम्हाला. पोपटीमध्ये जी टाकतात ती. बटाटे घेतले, मका घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अजून अंडी घेतली आहे, चिकन घेतलं आहे, इकडं मटका भेटला आहे आम्हाला. मटका पण घेतला. आम्ही सगळं सामान घेऊन आलो आहे. आता संध्याकाळी आम्ही पोपटी बनवणार आहे. म्हणून तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. आता मी सगळं मॅरिनेशन करून ठेवते. ते मॅरिनेशन. तर आमची पोपटी बनवायची सगळी तयारी झाली आहे. हे बघा, इथं मी बटाटा आणि मका मॅरिनेशन करून ठेवला आहे. इथं पावट्याची भाजी मॅरिनेशन करून ठेवले. इथं 2 प्रकाराचे चिकन मॅरिनेशन करून देते. हा वाला जो चिकन आहे जो पोपटीमध्ये जाणार आहे आणि हा मी बार्बिक्यू करणार आहे. तर हे त्याच्यासाठी वेगळं 2 करून ठेवले. पण एक प्रॉब्लेम झाला आहे.
सगळी तयारी इकडं झाली आहे आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, बाहेर जोरात पाऊस येतोय आणि आमची पोपटीचा प्लॅन कॅन्सल होत असं वाटतंय, कारण की बाहेरच पोपटीचा आम्ही प्लॅन करत होतो आणि इथं बाहेर एवढा पाऊस येतोय. त्यामुळं आता आम्ही वाट बघतोय पाऊस थांबायची. जसा पाऊस थांबल तर तसं आम्ही पुढची करू. एवढी बरोबर आहे ना स्वीट? चिकनचे पीस टाकते ना. म्हणजे असे टाकले तरी हा, असे टाकायचे. आता एक पत्ता अजून टाक आणि मग अंडी टाकायचं. पत्ते बरोबर आहे. तू आता एक पत्ता टाक आता आणि अंडी टाक. थोडं बोल काय नाही तर मी गाडी टाकते. पटकन केलं दीदी, पटकन केलं. हे अजून आहे ना बाकी. हे मॅरिनेशन हेच आहे ना. आता आमची पोपटीची तयारी चालली आहे. सध्या लाईट घराची गेली आहे, सगळ्यांचा मूड खराब झाला आहे, तरी पण आम्ही ट्राय करतोय. पोपटी फायनली चुलीवर गेले. लाईट गेल्याच्यामुळं काही नीट दिसत नाही आहे. पोपटी शिजायला कमसे कम 1-2 तास लागतील. पोपटी शिजल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आमची पोपटी थोड्याच वेळात रेडी होते. हे बघा, बिचारा सुयश, आशिष, राजू दादा सगळे मिळून त्यांनी हे सगळं सेटअप तयार केलं. भरपूर मेहनत केली. एंड मुमेंटवर पाऊस पण गेला आणि सगळं ठीक झालंय. आता रुबी मॅडम इथं झोपले. ए संपलं काय? मक्याचा मक्का झालाय. तर ही आमची फायनली आमची पोपटी रेडी झाली आहे. भरपूर मेहनत केली आहे ह्या तिघांनी. 1, 2, 3 आणि 5वी मी. आणि मेहनत केली मी ती. 1 मिनिट, मॅरिनेशन हे सगळं कोण करत होतं? नाही, मी पण मेहनत भरपूर केली. ह्या लोकांचं ऐकू नका. ह्या लोक फक्त चुली पेटवतात तरी मी ह्यांचं नाव घेतले, पण ह्या लोकांना त्याची कदर नाही. मला स्वतःला क्रेडिट देते. ह्या लोकांनी काहीच काम नाही केलं, मीच केलं बस. आता आम्ही पोपटी खातोय आणि पोपटी मी टेरी खूप छान झाली आहे आणि तुम्ही पण बनवा घरी आणि खावा. ते पण सांग की कधी पण ती होते थंडीत नव्हते. आम्ही पावसातून बनून चुकी केली आहे. भरपूर पाऊस होता. बांबुर्ड्याचा पाला आहे ना, तो भेटतो सगळा त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता आम्ही आमची पोपटी एन्जॉय करतो, खातो पितो. तुम्हाला उद्या भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय 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 तर बोल ना.